नेक्स्ट बॅटर राकेश. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं हादरा दिलाय. बॅटची कडा गलीच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने डीप मध्ये जाऊन या चेंडूला अडवलाय आणि इथून आपण बघतोय धावडचा श्री गणेशा. एक धाव स्कोर कार्डवरती एका गाड्याच्या मोबदल्यात टीम निंबोडेवाडी संघाच्या माध्यमातून जोडली गेली. सरळ बॅटनं यावेळेस लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलनं पुन्हा एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीनं टोटल 2 धावांची नोंद. राकेश आणि आता प्रदीप ही जोडी मैदानामध्ये. विशाल मात्र बाद झाला. जयदत्तनं 3 चेंडू टाकलेत. 1 विकेट मिळवताना 2 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक जबरदस्त तो हाताळतोय. उलटा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. इथून मात्र चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होताना 4 धावांसाठी आलेला जबरदस्त प्रयत्न. चौकार. सहा धावांची नोंद झाली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. यष्टरक्षक चुकला. वेग या चेंडूवरती जास्त पाहायला मिळाला आणि इथून मात्र डीप मध्ये या चेंडूला अडवता अडवता पंचांचा इशारा आलाय. चौकार. चौकाराच्या माध्यमात आता पुढे वाटचाल होईल. टोटल 10 धावांची नोंद. दहा धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. वेगानं मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळायचा फटका. हा शॉर्ट कव्हर मध्ये अडवला गेला आणि इथे फलंदाज आता बाद होतोय. राकेश येईल डगआउट मध्ये. 10 या आकड्यावरती दुसरा झटका टीम निंबोडेवाडी संघाला. नेक्स्ट बॅटर मोहन मैदानामध्ये दाखल होतोय. चला बॅटर लवकरात लवकर खेळपट्टीवरती जा. लोप संघाच्या कर्णधाराला विनंती. आपण आदित्यशी संपर्क साधा. हेमंत नेक्स्ट बॉलर. जर्सी क्रमांक 45. चांगला चेंडू. पुन्हा एकदा मागच्या दिशेने चेंडूनं वळण घेतला. बॅटची कडा पाकला मिळाली आणि इथून सिंगल मिळाली.
एक या धावसंख्येच्या मदतीने टोटल 11 धावांची नोंद. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा असं वाटलं तो मोठा फटका येईल, पण चेंडू निर्धाव गेलाय. आश्रय संघाकडे खेळाडूंचा थोडासा भरणा कमी आहे, पण जे काही एक्स्ट्रा खेळाडू त्यांनी घेतलेत ते देखील त्यांना चांगली साथ देतात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. हेमंत आतापर्यंत 2 चेंडू फेकताना एक धाव त्यानं खर्च केली. हा तिसरा चेंडू. इथे दांडी गोल. वेगानं या चेंडूला टाकला गेला आणि एस्टनचा वेध घेताना फलंदाज मात्र हा फटका चुकतोय आणि इथे मात्र बॅक टू द डगआउट येतोय. निकेश नेक्स्ट बॅटर. 18 क्रमांक जर्सी मैदानामध्ये दाखल होतोय 5व्या क्रमांकावरती. गेल्या गेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही. सिंगलना वाढ होईल आणि टोटल आता धावा पाहायला मिळत आहेत त्या 12. 12 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बॅटची कडा आणि यावेळेस यष्टरक्षकाने टिपलाय झेल. आणखीन एक बॅटर येईल मैदानाच्या बाहेर. रोशन नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. निंबोडेवाडी संघ होम पेज वरती खेळतोय, पण विकेटची पडझड नक्कीच पाहायला मिळते. आसरेवाडी संघाकडे आपण बघतोय खेळाडूंचा भरणा कमी आहे. आज त्यांचे काही खेळाडू उपस्थित नसल्यामुळे जो काही या मॅचचा भार त्यांच्यावरती आलाय तो त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न नक्की केलाय आतापर्यंत. डॉट चेंडूचा इशारा होतोय. षटक कंप्लीट झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल 12 धावांची नोंद. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. चला झटपट पटापट आपल्याला खेळ पूर्ण करायचा आहे. 3:30 वाजलेले आहेत. अजूनही पहिल्या फेरीचा शेवटचा सामना खेळवणं बाकी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू करायचे आहेत. त्यामुळे जेवढा जास्त वेळ तुम्हाला आयोजकांना देता येईल तेवढा प्रयत्न तुमचा स्पीड न असावा. नेक्स्ट बॉलर बाळू गोलंदाजी मार्क वरती. बाळूचा वेगवान चेंडू. यावेळेस ऑप्शनच्या लाईन वरना पंचांचा इशारा येणं अपेक्षित. निर्णय काय? फलंदाजानं जागा सोडली म्हणजे कदाचित आउट असेल. रॉय. रोहित मात्र मैदानामध्ये जातोय. जो पेट नेम आहे रॉय.
12 या आकड्यावरती पडझड पाहायला मिळते निंबोडेवाडी संघाची. निंबोडेवाडी बी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. रोहित 7व्या क्रमांकाचा बॅटर आता स्ट्राईक एंड वरती. लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. इथे एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 13 धावांची नोंद झाली आहे. पंधरा धावांची नोंद म्हणजे इथे 2 धावा आता कंप्लीट झाल्यात. बाळू चांगले गोलंदाजी करताना. उंच खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फटक्यामध्ये दम होता. 6 धावांचा झटका दिला बॅटर रोहितनं. या 6 धावांच्या मदतीने आता 21 धावांची नोंद. पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांचा निर्णय OUT आउट. बॅटर कदाचित झेल स्वरूपात बाद झालाय. नेक्स्ट बॅटर किसन आता मैदानामध्ये दाखल झालाय. आणखीन एक बॅटर आता तंबूच्या आसऱ्याला येईल. चांगली गोलंदाजी बाळूची राहिलेली. बॅक टू बॅक 2 विकेट त्याला मिळवल्यात. आज निंबोडेवाडी संघानं कदाचित मन बनवलंय. सगळ्यांना फलंदाजी मिळणार. नेक्स्ट बॅटर रामदास मैदानामध्ये दाखल झालाय. सात गडी गमावले गेलेत आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 21. आणखीन शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. निश्चितच मैदानावरती आज आपण त्यांच्या आलं असं म्हणावं लागेल. रोजचं मैदान त्यांचं आहे. ते देखील सहकार्य करतायत. निश्चितच पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. रामदास ऑप्शनच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. यावेळेस शरीराला वेदना देणारा हा चेंडू 22च्या माध्यमातून 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 पूर्ण झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावांची नोंद. शेवटचं आणि अंतिम षटक. आसरेवाडी संघाला विनंती की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळ वाया घालू नका.
नेक्स्ट बॉलर गोलंदाजीच्या मार्कवर सुनील, जर्सी क्रमांक 55. फुलटॉस चेंडू होता पण बॅटवरती आला नाही. लेग साइडच्या स्टंपच्या बाजूने या चेंडूला वाईट पंचांनी घोषित केलंय. एका धावेच्या मदतीने आता टोटल 23 धावांची नोंद. 23 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर वाईट चेंडूचा इशारा. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ होईल. टोटल 24 धावांची नोंद. (24) 24. गोलंदाजावरती दडपण आलंय की काय असा प्रश्न आता पडलाय. गोलंदाज सुनील लागोपाठचे 2 चेंडू स्क्वेअर फेकतोय. फुलटॉस फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू मारला गेलाय आणि इथून 4 धावा आल्यात. पंचांचा नोचा इशारा म्हणजे बोनसची आणखीन एक 5 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. नेक्स्ट बॉल असेल उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. 29 धावा पूर्ण झाल्यात. या षटकातील अजूनही एकही चेंडू पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रामदास. फुलटॉस फ्रीडचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. सिंगल तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी धावतील का? थांबवलं गेलंय. एका धावेच्या मदतीने 30. आणखीन 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 10 धावा जरी आल्या तर एक टफ फाईट पाहायला मिळेल. फुलटॉस आडव्या बॅटनं उंच खेळलाय आणि लांब देखील जातोय. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बघा बाहेरनं पाटील के म्हणत होते दुसरी धाव घेतली पाहिजे पण एक धाव आता 6 धावांच्या अंतर कापतीये. टोटल 36. गोलंदाजाला अजूनही टप्पा सापडलेला नाहीये. तिचे सगळे चेंडू आतापर्यंत आपण फुलटॉस स्वरूपात पाहिलेत. मॅच बॉल आलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि काय डाय मारली आहे. कदाचित दुखापत झाली की काय. खेळाडू मित्रांना विनंती आहे जरा आपल्या शरीराला देखील आपण जपा. पाणी जर हवा असेल तर मैदानामध्ये घेऊन जा. बघा आमचा फलंदाज फिट आहे असं तो सांगतोय आणि धावा देखील आता नीट होतील. किती भैया 38 38 धावांची नोंद झाली. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. 39 धावा नोंद झाल्यात. चांगलं कमबॅक गोलंदाजानं आता केलंय. त्याला टप्पा गवसलाय. टप्प्यावरती कार्यक्रम करण्याचा प्रयत्न तो करतोय पण स्ट्राईक एंडवरती असणाऱ्या बॅटरला आता मोठा फटका खेळावा लागणार. रामदास जो स्ट्राईक एंडवरती आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये घुसून खेळलेला हा फटका सीमारेषेच्या अगदी पलीकडे जातोय. नो डाऊट या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि इथून आता निंबोडेवाडी संघ मी तर म्हणेल सुस्थितीमध्ये आलाय.
43 धावांची नोंद झाली. निंबोडेवाडी बी संघ मैदानामध्ये खेळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 7 गड्यांच्या मोबदल्यात 43. आसरेवाडी संघाची 3 षटकामध्ये गोलंदाजानं थोडासा खराब खेळ करताना मात्र धावांचा आलेख वाढवला, पण इथे शेवटचा चेंडू निर्धाव गेलाय. आता 24 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावसंख्येची असेल गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. विनेगाव संघाचा संघनायक आणि हाळ संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी बोलवतोय. विनेगाव संघाचा संघनायक आणि हाळ संघाच्या संघनायकाला टॉस साठी असेल आमंत्रण. तत्पूर्वी मी थांबतो, तुम्ही थांबू नका. जबरदस्त मॅच आहे. या मॅच मध्ये क्षणामध्ये आपल्याला आनंद मिळणार आहे. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावसंख्येची गरज. निंबोडेवाडी संघाच्या विरोधात आता फलंदाजी पाहायला मिळेल ती टीम आसरेवाडी संघाची. वनवेवाडीचा सागर कुठं असतील त्यांनी या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडा सहकार्य करा आम्हाला कॉमेंट्री करायला. हॅलो. तर पहिल्या फेर तिसरा सामना रंगताय. एका साईडला आसरेवाडी तर दुसऱ्या साईडला स्वतः आयोजक निंबोडे संघ पाहायला मिळत आहे. बघूया एक बिग फाईट, एक बिग बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळाला. खूपच रोमांचक सामना पहिल्याच्या दिवसातील तिसरा सामना असेल. तर विनेगाव संघाचा कर्णधार आणि हाल संघाचा कर्णधार टोर्चसाठी समर्थन कक्षामध्ये यायचं आहे. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल. तर आसरेवाडीची जोडी मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळते. सुनील आणि बालू. बघूया येणारे 24 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल ती आसरेवाडी संघाला. तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सुनील. बघूया सुनील आता पहिला चेंडू यावेळेस
पंच कैलास वाघमारे आपल्याकडे वळलेत. क्या चेंडू स्वेर आहे एक अवंतर धाव. या अवंतर धावेने स्वतः आसरेवाडी संघाचा खाता ओपन झालाय. तो एका धावेने गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज मोहन, तर स्ट्रायकर हँड वरती फलंदाज सुनील. यावेळेस ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फक्त सन्मान दिला यावेळेस आणि येणार ती एकच धाव. खऱ्या अर्थानं खूपच रोमांचक सामना पाहायला मिळेल यात काही शंका नाही. दोन धावा धापक दौडला गेला. यावेळेस मोठा फटका. चेंडूला बिग हिट केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू तर आउट ऑफ द पार येत आहे बालूच्या बॅट मधना ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. यावेळेस ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. कुठेतरी लगेचच एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळाला. मोहनच्या गोलंदाजी करत असताना मोहन 10-12 पावलांचा रनअप घेऊन कुठेतरी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता परंतु निर्धाव चेंडूचे होते सांगता. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळतंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोहनाच्या स्वरूपामध्ये. यावेळेस पुढे सरकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खाली इष्टरक्षक येणार आणि एक सोपा झेल कुठेतरी बालूच्या पारीचा होता अंत आणि बालू याची जागा भरून काढण्यासाठी जयदास. अरे मला कसला राग आला. तर नवीन फलंदाज पाहायला मिळत आहे जयदास. जर्सी नंबर 45. बघूया रोहित शर्मा सारखी फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल आसरेवाडी संघाला. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येणार. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण तू मे करत असताना एकच धाव धावपळकात जोडली गेले आणि आतापर्यंत एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकात धावा जोडल्या गेल्या त्या 9 धावा. तर अजूनही 18 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे राकेश उर्फ भाई. बघूया मोहन यांनी जरी एक षटकाराचा मार खाल्ला परंतु लगेचच कमबॅक करून दिला तो निंबोडे संघाला. तर बघूया राकेश 10-12 पावलांचा रनअप घेऊन पाहायला मिळतंय. यावेळेस पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज आणि स्वतः इष्टरक्षक कोणती चुकी करत नाही आणि फलंदाज जयदासच्या पारीचा होता अंत.
पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय तो राकेश यानं आसरेवाडी संघाला. तर वाईट चेंडूचे होते सांगता. तर स्ट्रायकर एंडवरती एक डावकुऱ्या हाताचा एक डावकुऱ्या शैलीचा फलंदाज असेल हेमंत सुरेख भाई. कुठेतरी सुरेख कामगिरी करताय. पहिल्या चेंडूवरती एक हादरा दिलाय आसरेवाडी संघाला, परंतु पुढील चेंडू कुठेतरी वाईट. आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षण कोणती चुकी करत नाही. बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज हेमंतच्या स्वरूपामध्ये कुठेतरी धक्का लागतोय तो आसरेवाडी संघाला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि सुरेख कामगिरी करताय स्वतः गोलंदाजी करत असताना. भाई अर्थातच राकेश गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतंय. एक धाव खर्च केले ती फक्त वाईटच्या स्वरूपामध्ये, परंतु कुठेतरी सुरेख कामगिरी करत असताना पाहायला मिळतंय. तर हा सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी आसरेवाडी संघाला मोठे मोठे फटके मारावे लागतील, कारण तर अजूनही 34 धावांची गरज असेल. आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज राकेश कुठेतरी सुरेख कामगिरी करतो. यावेळेस ओव्हर फुलटॉस पद्धत चेंडू होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू धावतोय. एक धाव तर सहज पूर्ण आणि दुसरं धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होतात त्या आसरेवाडी संघाच्या. 12 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्यात.
परंतु राकेश कुठेतरी सुरेख कामगिरी करतय. षटकातील काय चेंडू शिल्लक असतील बघूया या षटकामध्ये काय होणार आहे. चेंडूवरती षटकार येणार, चौकार येणार, डॉट येणार की 12 धावा. 12 धावपल करून धावा लागले तर 12. यावेळेस बॅटची लिडिंग एक, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, यष्टीरक्षकाने केलेली चुकी. यावेळेस धोक्याची घंटा आणि पंच कैलास वाघमार यांचा बोट आकाशामध्ये की हा विकेट आहे. तर अजूनही 13 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. तर या चेंडूवरती काय होणार बघूया. स्ट्रायकर एंडवरती सुनील पाहायला मिळेल. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला. चेंडूवरती क्षेत्ररक्षण येणार, एकच धाव आणि या अखेर धावेवरती संपुष्टात असेल तो आसरेवाडी संघ. सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज राकेश नो बोला. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज किसन, पहिला चेंडू भीमर चेंडू फेकल्यानंतर बघूया कमबॅक पाहायला मिळेल का. आणि स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सुनील पाहायला मिळेल बघूया. यावेळेस अफलातून फटका आहे, परंतु चेंडू वरती क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ सीमा पार येतोय. सुनीलच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. काही सुरेख फटका होता.
फलंदाजी करत असताना फलंदाज सुनीलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, परंतु अजूनही 24 धावांची गरज असेल आणि या 24 धावा कशा प्रकारे डिफेंड करणार तो निंबोडे संघ. आता मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. तर षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येणार, परंतु एका सोपा झेल सोडून दिलाय क्षेत्ररक्षक करत असताना मोहन यांना. एकच धाव पाहायला मिळेल, एक शॉट धाव पाहायला मिळेल. अजूनही 22 धाव्यांची गरज असेल. बघूया किसन प्रकारे चेंडू हाताळणार. यावेळेस लॉवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु फलंदाजाला कोणता समाचार घेता आला नाही आणि चेरूल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. यावेळेस मोठा फटका, चेंडू सरळ आर पार, सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार. अठ्ठावीस धावा धापलकावरती जोडल्या गेल्या त्या आसरेवाडी संघाच्या. अजूनही 16 धाव्यांची गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ सीमा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. कोणचा डेड बॉल असेल, डेड बॉल.
येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. तर चला पंच, सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण खूपच उशीर झालेला आहे. अजून एक सामना खेळवायचा असेल तर चला पंच, स्पीडअप करायचं आहे, स्पीडअप. पंच, तर पंच चुकी झाली आहे, माफ करा. 6 बॉल आणि 9 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करायचं, लवकर स्पीडअप करा. निश्चितच चूक ही माणसांकडनंच होते, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो तुमची आणि वळतोय मॅच कडे. अर्थातच शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही संघासाठी ऑड आहे. या मॅच मध्ये निंबोडेवाडी बी संघ देखील जिंकला नाही आणि आसरेवाडी संघ देखील हरलेला नाहीये. रोशनचा पहिला चेंडू वेगवान पद्धतीने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि इथे चूक घडली. यष्टीरक्षकाची ही चूक कदाचित आता अंगलटी होऊ शकते. अशा वेळी हा प्रयत्न होणं गरजेचं होतं का? सहा चेंडूमध्ये 9ची गरज होती, इथे 2 धावा आल्यात. तिसऱ्या पंचाची मागणी. पंच कशासाठी? रनआउट साठी. नक्कीच ऑन स्क्रीन वरती आपण पाहणार आहोत. यष्टीरक्षकाने जो प्रयत्न केला होता या चेंडूवरती दुसरी धाव घेताना, त्याच्यावरती आता तिसऱ्या पंचांकडे रेपर दिला गेलाय, तो मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. इट्स अ नॉट आउट. 5 चेंडू 7 धावांची गरज होती. 5 चेंडू 7 धावांची आता नक्कीच गरज आहे. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती चांगले चेंडू हाताळतोय. आता क्षेत्ररक्षकाने त्याला साथ देणं गरजेचं आहे. रोशन मध्ये क्षमता आहे, पण इथे ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये टाकलेला हा चेंडू पंचांकडे नक्कीच पाकला जाईल. वाईट चेंडूचा इशारा. 5 चेंडू आता 6 धावांची गरज. एका दुसरा निर्धाव चेंडू टीम निंबोडेवाडी बी संघाला मॅच मध्ये परतीचा प्रवास घडवेल. वेगाने टाकलेला चेंडू आहे, इथे अडवला गेलाय. चांगलं कमबॅक आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू आता विजयासाठी. 6 धावांची गरज. आणखीन एक जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. गोलंदाज पुन्हा एकदा हवी होताना. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. 3 चेंडू शेवटचे आणि करायच्या 6 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचा आता अंतर कापावं लागेल. मॅच मध्ये ट्विस्ट वाढलंय. पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी पाहुण्यांना विनंती करील
की आपण व्यासपीठाकडे यावं. काशीनाथ बाई निरगुडे साहेबांना विनंती केली आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. फुलटॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पियुष तातवडे साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं स्वागत आहे. पण इथे खराब चेंडू होता, याचा भरपूर समाचार घेता आला नाही. डॉट चेंडूचा इशारा. 2 चेंडू आता विजयासाठी 6 धावांची गरज. मॅचचा हा निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघासाठी. या चेंडूवरती प्रत्येकाचे हृदयाचे टोके वाढू शकतात. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये पुन्हा एकदा वेगवान चेंडू. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 6 धावांची गरज. फलंदाजी करणारा फलंदाज सुनील एक मोठा फटका मारेल का? सुनील ताकदीनं मोठ्या फटक्याची निवड करणार की युक्तीनं? गोलंदाज रोशन या चेंडूला हाताळणार. पुन्हा एकदा पाहुण्यांना आपण आमंत्रित करतोय व्यासपीठावर येऊन आपण या मॅचचा आनंद घ्या. 1 चेंडू 6 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जवळजवळ 6 धावांनी पिछाडीवरती राहावं लागलं ते टीम आसरेवाडी संघाला. बराच दूरचा प्रवास करून आलेला हा संघ आहे. चांगला खेळ त्यांनी केला. खेळाडू पूर्ण नव्हते पण खेळ नक्की त्यांनी पूर्ण केला.